श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय 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 रुक्मिणीवरा ही चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणी धरा दासगणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून. राहो आनंदी सदा मन तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोराने आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर, आता काय ह्या शेगावी. शेगावीचा ज्ञानगस वस्ती असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेल्या भर, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देभाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी, ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे नावे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी, बैसोनिया समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटते त्यास, अभिषेक करून समाधीस उद्यांच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी. शिधा मठा भीतरी धाडीला होता प्रमाणात. तै कांता म्हणे, हे प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोराबाळांसाठी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरीने योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मणीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही का रीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावान रुचले जाण. तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगे न छळीपतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे. प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धनभूमीचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन तेन जाये अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस. तेने गणपतरावास हर्ष झाला विभूत हो. आले काही प्रत्यंतर महाराज येथेच साचार. सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न वाही चिंता त्यांची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. त्या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळाला ऐसाच अनुभव एक वेळा बोरीबंदरावरी आला. तो एका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थांचा होता भक्त, पहिल्यापासून विभूत हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने. काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस.
अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला येवेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडेकरासी राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता, रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली. पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोंड आपुली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळी परत पुन्हा. तै तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी पाही गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ न दे पार, जा दमणी करी तयार, उगीच सब्बी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी. आता लगेच घेऊन जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला, मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, पाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना, रक्षणा आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्रासन कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्यास संताने देऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तुही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाघन, करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढेही होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतीला आपण अपार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले, समर्था अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरातुनी पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निजभक्तांना बुडू दिले,
जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशानी. बाळाभाऊ चियापासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले. साकल्ले कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. का की मला रजा नाही, काम जरुरीचे पाही, ऐसे सांगून लवला आहे. जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करीतसे व्यापार वराडात कापसाचा. यास एकी साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक असरीकराच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध उभला. भिक्षा काही मागण्याला असिरकराच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करामाची भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर, त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्याद्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी, ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षेकरी न मानिसाचे, यौनवरती ओसरीचे, यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी. यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिकारी हात लोचट बहुत, नको म्हणत असता येथ हा बैसला येऊन. त्या ते पाहता न्याहाळून, तै तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत, स्वरही त्यांच्या परिसत्य. फरक इतुकाच होता त्यात, कंप होता तनूला. तेजमुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे. श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची. ते वायदे करिसी वरचेवर, ते मीन आता मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना, त्याचा विचार अंतरी. करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतुक्यावरी. होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले, भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतुक्यात घरात गेले, विनायकराव असिरकर. यादवराव एकटा बसला होता असिरकरांच्या ओसरीला. ते पाहून बोलला सुभेदारासी येणेरीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही, माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघा अंगावर दृष्टी पडू दे एक वार, तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी, कारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तया. फिरविला नख शिखांत, अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुता परी तपास केला गावात. परीन थांग लागला, शेवटी त्याने निश्चय केला. ऐसा आपल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी. फायदा होईल व्यापारासी, काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या
आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या, वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत, येती झाली तया बहुत. तेणे यादवन चित्तात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला. श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करीती अहर्निशी. निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर. त्याची तेल्हाऱ्यावर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला, घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती, तो त्या बोलला येणे रीती. अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित. आज ऐसे विपरीत काहू मनी आणिले. ह्यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात. कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला. तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला. घेऊन मुला माणसाला, दमणी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी. वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला. विचारावे कोणाजरी, गाडी अरुंद रस्त्यावर. दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत, तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत, तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण. आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला, म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलला. गाडीवाला जोडी हाता, काहो मजला शिव्या देता. म्यान अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेल्हाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. बैल निहा कोठे वळले, ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित, काकी मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन, येथे मशी त्राता कोण. गजानना तुझं वाचून, रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज आला. डॉक्टरांच्या कानी पडला. त्याने आला थोडा धीर. गाडीवाल्याचे म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हाणा आता. ते त्याने ऐकले. काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस. हमरस्ता लागता भली, डॉक्टरांनी चौकशी केली. तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार, आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थाने तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणिले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी, तेच येईल घडोनी.
भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला. रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे. वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे. परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना. दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना. पाहतयाच्या तनुते. वैद्य म्हणती रतनसासी आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. येवी तेवी मरते पोर. माझे आता साचार. पाहू करून एकवार. उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले. नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेवला असे द्वारी नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यासी नवस पुत्र माझा उठल्यास. शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला. मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका. माझे मुल द्वारात तुझ्या जरी झाले मृत. तरी अवघ्या वऱ्हाडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन. हे स्वामी गजानन कृपा कराया बाला. पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला. तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हातापायाला हलवावया लागले. नाडी आली ठिकाणी. रुदन करू लागले जणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कोठून त्या दर. सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा. संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची. ज्वान 18 वर्षाची. लाडेगाव सासरजीचे. ही असता गरोदर प्रसंग झाला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी. प्रसूतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर. थकून गेले डॉक्टर. औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला. व्याधी तितक्या पुरता दबला. परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा अकोल्याने लेखरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती. कोणी नळसंग्रहिणी बोलती. कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीसया. मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तारो अथवा मारोईसी. अंगारा लावा प्रतिदिवशी. तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत. समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी. तीच आली दर्शनासी. पायी चालत मठासी.
हे महत्त्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा, परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार जानकाबाईस साचार, पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत, ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही बदू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. का की जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार, दुबळा आपुल्या दावी जोर चेटुक करणी करुनिया. औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले, गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी कांताबरी न होय परी, विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यान त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वातविकार जाऊन या निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवान जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीसी शेगावी गेले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना, रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई, यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवान घडे जाण, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशेप कोणानं लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्ण हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखणीने अक्षर लिहिले परीतेन तिचे सामर्थ्य. ही लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी, निमित्ता कारण होते खरी लेखणी ती लिहावया. तैसेच येथे झाले, मी लेखणीचे काम केले, लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपण काहीच नाही विभूत हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत, कळसात साध्याय पुढे असे. शुभम भवतु. श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोऽध्यायः समाप्तः.